नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा एक्झाम्पल जर तुम्हाला पेपरला विचारलं तर कशा प्रकारे सोडवायचं हे आता पाहणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर तुम्हाला इथे पेपर दिलाय म्हणजे च्या आधी, च्या पूर्वी अशा प्रकारचा अर्थ येत होतो. जर याच्या आधीचे काही व्हिडिओ होते आपण ते आफ्टर बघितले म्हणजे नंतर येणार आहे. फरक काय नाही, दोघांमध्ये फक्त प्लस मायनसचा फरक आहे. ज्या वेळेस तुम्हाला आफ्टर विचारलं जाईल किंवा नंतर विचारलं जाईल तर त्यावेळेस आपण प्लस करतो. आता काय करायचं, फक्त निगेटिव्ह म्हणजे वजाबाकी करायची. तर काय दिलं एक्झाम्पल मध्ये त्यावेळेस पण आपण ह्याच क्रिया करतो, त्याच आता करायच्या. पहिल्यांदा ज्या नंबर दिलाय तुम्हाला म्हणजे काय दिले आहे 9x + 13, तो जसा आहे तसाच लिहून घ्यायचा आहे. नंतर साईन देताना इथं काय द्यायचंय तुम्हाला, निगेटिव्ह साईन द्यायचंय कारण च्या आधी विचारलंय. निगेटिव्ह साइन म्हणजे किती नंबरचा इव्हन नंबर विचारला तुम्हाला, 12th नंबरचा. 12 × 2 12 ची काय करायची, दुप्पट करायची आणि त्यातून एक काय करायचे तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग काय येईल बघा, हे 9x + 13 जसं आहे तसंच राहील. हे मायनस 12 ची दुप्पट काय होईल, डबल काय होईल 24 - 1 किती राहील तुमचं 23. मग तुमचं बघा हे 9x 23 ला मायनस साइन आहे आणि 13 ला काय आहे प्लस. ज्यावेळेस तुमच्या अपोजिट साइन्स येतात, विरुद्ध चिन्ह येतात, त्यावेळेस तुम्हाला या दोघांची सबट्रॅक्शन करायची असते. म्हणजे काय येईल तुमची ती 10 येईल. आणि ह्या दोघांमध्ये म्हणजे 13 आणि 23 मध्ये मोठी संख्या कुठली, 23, त्याला साइन वजा असल्यामुळे इथं काय येणार तुमचं वजा येणार आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही, कुठला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे काय रूल्स आहेत प्लस मायनसचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरचे, ते रूल्सचा व्हिडिओ तुम्ही एकदा आयुष्य बघा. तुम्हाला नक्कीच कन्सेप्ट क्लिअर होईल आणि हे टॉपिक पण व्यवस्थितपणे समजून येईल. आता तुम्हाला जे काय सेकंड एक्झाम्पल दिले, 12y - 7 इज अ ऑड नंबर, देन बिफोर 12th इव्हन नंबर इज. हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आन्सर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब न केल्यामुळं त्यांना आपली जी काही युट्यूबची लिंक आहे ती युट्यूब पाठवत नाही. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ती लिंक डायरेक्ट येऊन जाईल. नेक्स्ट टाईपचा एक्झाम्पल बघा, काय दिले, 2p + 8 इज अ ऑड नंबर, विषम संख्या दिली. देन बिफोर 8 ऑड नंबर इज विचारले, म्हणजे त्या नंबरच्या आधी 8वी विषम संख्या कुठली असेल, ऑड नंबर कुठला असेल, तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सिंपल आहे. 2p + 8 जसं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कितव्या नंबर ते विचारले ते काय करायचं तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट आणि काय करायचं, त्याची दुप्पट सबट्रॅक्ट करायची. 8 ची दुप्पट काय होईल किंवा डबल काय होईल तुमची 16 होते. म्हणजे 2p जसं आहे तसंच राहील. 16 मधून 8 गेले किती राहतील तुमचे 8. मात्र याला साइन काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, कारण 16 हा मोठा नंबर आहे आणि त्याला साइन कुठलं आहे तुमचं निगेटिव्ह असल्यामुळं ह्या 8 ला पण साइन काय आलं तुमचं निगेटिव्ह आलंय. म्हणजे 2p + 8 जर ऑड नंबर असेल तर त्याच्या मागील 8वा ऑड नंबर कुठला असेल तर 2p - काय असेल 8 असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी खात्री बाळगतो तुम्हाला हे जे काय टॉपिक आहे ऍडिशन, समसंख्यांचे असेल, त्यांच्या वर्गाची ऍडिशन असेल, विषम संख्यांच्या घनाची असेल, वर्गाची असेल, हे सर्व टॉपिक आपण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ म्हणून तयार केलेले आहेत. सर्व व्हिडिओ अवश्य तुम्ही बघा. तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या या टॉपिकचे सर्व प्रॉब्लेम अवश्य सुटतील. आणि एकदा तुम्हाला समजलं, ते व्हिडिओ तुम्ही ज्यांना समजलं नाही त्यांना दाखवा, त्यांना शेअर करा, त्यांच्याही कन्सेप्ट क्लिअर होऊन द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला इथून पुढल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.